अकोट तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत माफियांना जोरदार दणका दिला आहे। विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। अकोट तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती वाहतुकी विरोधात महसूल विभागाने निर्भीडपणे धडक कारवाई करत माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत। 31 डिसेंबरच्या रात्री कोणतीही वैध परवानगी न घेता रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक MH27 AX 4046 महसूल पथकाने ताब्यात घेतला। ही कारवाई नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश भारती, तलाठी गोपाल वानरे आणि रितेश मेंढे यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली। महसूल विभागाच्या या अचानक कारवाईमुळे अवैध रेती व्यवसाय करणाऱ्या माफियांमध्ये एकच थरार पसरला असून संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीही प्रशासनाने अशाच कारवायांमधून अवैध उत्खननावर कडक भूमिका घेतली होती। महसूल विभागाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की अवैध उत्खनन किंवा वाहतुकीला आता कोणतीही मुभा दिली जाणार नाही। नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल। आगामी काळात अशा धडक कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत।